नमस्कार, मी स्वप्नचा लोमटे. जनवार्ता बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कलगीतुरा. राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश बहाल यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी प्रभागातील लेखाजोखावर चर्चा करत असताना शिवीगाळी करण्यात आली. तसेच अंगावर धावून आल्याच्या आरोपावरून चर्चेत सहभागी झालेले यशवंत भोसले यांनी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. यशवंत भोसले यांच्या सांगण्यावरून संत तुकाराम नगर पोलीस चौकीत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यामुळे खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे. तसेच ज्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे तो दिसायला गोंडस आहे आणि तो असे करू शकत नाही असे म्हणत योगेश बहाल यांनी पाठीशी घालताना दिसून आले. गोंडस दिसणारा हा मनातून वाईट असून तो धावण्याचे काम करत असल्याचा आरोप यशवंत भोसले यांनी केला आहे. भोसले यांनी मागच्या काळात देखील बहाल यांनी अशाच प्रकारचे धमकावून निवडणूक लढवली असल्याचा आरोप देखील केला आहे, असे अजित पवार म्हणाले. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि गेली 15 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये एक हाती सत्ता उपभोगत असलेल्या राष्ट्रवादीला सत्ता जाते की काय याची भीती आहे की बीजेपी सत्ता येणार की काय यामुळे हे सर्व घडत आहे याचे उत्तर जरी कोणी दिले नाही तरी येत्या काही दिवसातच महापालिकेवर जनता कुणाला पाहणे पसंत करते हे पाहणे गरजेचे आहे, असे यशवंत भोसले म्हणाले. ज्या परिसरामध्ये ती घटना घडली त्या व्यक्तींनी महापौरपद भूषवलेलं आहे, त्या व्यक्तींनी स्थायी समितीचं चेअरमन पद भूषवलेलं आहे, आमचं अध्यक्षपद पण भूषवलेलं होतं. म्हणजे आता नगरसेवक आहेत आणि तुम्हाला त्यांचे स्वभाव माहिती आहेत ना. ती व्यक्ती तशी आहे का? किमान आरोप करताना थोडंसं त्या प्रवृत्तीची ती व्यक्ती दिसण्यासारखी तरी असावी, पण ती दिसायलाही गोंडस आहे. त्याच्यामध्ये तसा आरोप पण त्याच्यामध्ये कोणी करू शकत नाही, त्याचा स्वभाव पण नाही. ज्यावेळेस ही घटना घडली एक वृत्तवाहिनीनं पब्लिक शो ठेवलेला होता आणि त्यामध्ये YCM हॉस्पिटलच्या अनागोंदी कारभार आणि रुग्णांची होणारी हेळसांड, अपुरा कर्मचारी वर्ग आणि त्या ठिकाणी असलेले ठेकेदारी पद्धती या विषयावरती मी बोलत असताना शहरातील कारखाने हस्तांतरित बाहेरगावी जात आहेत आणि काही जास्त कर असल्यामुळे आकारला जात असल्यामुळं ते बाहेर जात आहेत असं एक कारण आहे. दुसरं असं की जे कारखाने या ठिकाणी शेकडो एकर जमिनीमध्ये होते ते कारखान्यांना बाहेर जागा मिळाल्या की इथे मात्र ती शेतकऱ्यांना परत जागा दिली जावी ज्यांच्या जमिनी ॲक्वायर केलेल्या आहेत. परंतु ते तसं न करता महापालिकेने ठराव करून तिथे बिल्डर लॉबीला त्या जागा देण्यात आलेल्या आहेत असा माझा त्या ठिकाणचा आरोप होता. आणि शेकडो तरुण शहरामध्ये बेकार असताना कंत्राटी पद्धतीवर कामगार का भरले जातात तर ठेकेदारी मार्फत करोडो रुपये हे त्या ठिकाणी या लोकांना मिळतात असं बोलत असताना सन्माननीय योगेश बहाल यांनी हा खोटा आरोप करतोय, ढोंगीपणाचे आरोप आहेत. यांनी मागच्याच वेळेस मोदी साहेबांच्या बद्दल टीका केलेली आहे असं बोलले. त्याची सीडी मी लावणार आहे. मी म्हटलं हरकत नाही, आम्ही विकास केला. म्हटलं विकास हा शहराचा नाही काही ठराविक लोकांचा झाला यामध्ये. त्याच्यावर ते चिडले आणि एकदम त्यांनी हातापायीला उतरले, एकेरीवर उतरले. इथेच मारेन, कानफाडीत मारेन वगैरे वगैरे असे शब्द त्यांनी उच्चारल्यानंतर शेकडो नागरिक त्या ठिकाणी जमले होते. वृत्तवाहिनी चालू होती आणि अनेक उमेदवार त्या ठिकाणी होत्या, महिला होत्या. सगळे लोक अवाक झाले की हा शहराचा एक नेता, माजी महापौर या पद्धतीनं एकेरी अंगावर धावून जाऊन कानफाडीत मारीन वगैरे, इथेच मारीन वगैरे हे शब्द वापरतो. ह्यामुळे सगळे अवाक झाले. लोकांचा क्रोध होता. मी सर्वांना थांबवलं, शांततेचं आवाहन केलं. ते तिथं मी निवडलं. परंतु प्रत्येक निवडणुकीला मी त्यांच्या विरोधात असताना वारंवार त्यांनी ह्या घटना
दबाव तंत्राच्या गुंडगिरीच्या केलेल्या आहेत. माझ्या कार्यालयामध्ये निवडणुकीच्या कचेरीत सुद्धा 2 इलेक्शनला त्यांनी घुसून मारामारी करून लोकांना त्या ठिकाणी दहशत माजवलेली आहे. झील कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून पुण्यातील वाहतूक नियंत्रणासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. पुण्यातील सर्वात मोठी समस्या ही ट्रॅफिकची आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी झील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मदतीचा हात दिला. यावेळी डेक्कन, कोथरूड रोड आणि एफसी रोडवरील प्रत्येक सिग्नलला विद्यार्थ्यांनी वाहतूक नियंत्रणाचे काम केले. प्रत्येक सिग्नलवर 10 विद्यार्थी, 1 शिक्षक आणि 1 यमाच्या वेशातील विद्यार्थी उपस्थित होते. झील कॉलेज झील इंजीनियरिंग सोसाइटी हैविंग ऑर्गेनाइज किया है ये ट्रैफिक वीक करके. तो ये 2 हफ्ते से चल रहा है एंड ये 2 साल से कर रहे हैं मतलब ट्रैफिक वीक के लिए. तो अभी लास्ट वीक हमने किया साइकिल रैली. सर साइकिल रैली क्यों किया, ये है सेव एनवायरनमेंट. एयर पोल्यूशन ज़्यादा हो रहा है आजकल, बहुत तरफ पोल्यूशन ज़्यादा हो रहा है, तो वो कम करने के लिए हमने साइकिल रैली किया. एंड नेक्स्ट इज अबाउट द ब्लड डोनेशन. ब्लड डोनेशन हमने ऑर्गेनाइज किया इन कॉलेज. अराउंड 1000 पीपल हैव डोनेटेड ब्लड फॉर डिफरेंट ब्लड ग्रुप. तो वो भी क्योंकि अगर समझो किसी का एक्सीडेंट हुआ और किसी को ब्लड चाहिए तो वो अच्छा कॉज के लिए हम लोगों ने ब्लड डोनेशन का ऑर्गेनाइज किया. और आज हम लोग कर रहे हैं कि ट्रैफिक वार्निंग. या ट्रैफिक वार्निंग नथिंग बट क्या है कि बहुत लोग ट्रैफिक रूल्स को ब्रेक करते हैं, तो उसको हमको क्या करना, उनको गाइड कर रहे हैं कि रूल्स ब्रेक मत करो, क्योंकि वो ब्रेक करने से क्या हो सकता है, एक्सीडेंट हो सकता है और कोई किसी को भी मतलब टोक सकता है. ऐसे इसके लिए हम लोग आज पूरा कर रहे हैं. टोटल 100 चौक है हमारा एंड 1000 लोग पार्टिसिपेट किए. मोर देन 1000 लोग पार्टिसिपेट इसमें किए. स्टूडेंट्स एंड फैकल्टी सभी लोग किए. काही विद्यार्थ्यांनी वाहतूक नियंत्रण केले, काहींनी वाहतूक नियम पालनाचे फलक दाखवून जनजागृती करण्याचे काम केले. जे नागरिक वाहतुकीच्या नियमांचे पालन करणार नाही त्याला यम दंड देण्याचे काम करून आपली यमाची भूमिका पार पाडत होते. या कार्यक्रमाला वाहतूक पोलिसांनी सुद्धा सहकार्य केले. आम्ही यमराज बनलोय ते त्याचं कारण आहे की लोक सिग्नल पाळत नाहीत. म्हणजे जे सिग्नल आधी घाई करतात ते नेहमी ॲक्सिडेंट त्यांचा होतो आणि सगळ्यात जास्त मृत्युमुखी तेच पडतात. त्याच्यामुळं आम्ही यमराज बनतो, त्यांना हे दाखवतोय की आम्ही त्यांचा यमराज तुम्हाला कुठंही कोणत्याही क्षणी घेऊन जाऊ शकतो. ह्या विद्यार्थ्यांना यामधून भविष्यात ट्रॅफिक रूल्स कसे पाळायचे आणि दुसऱ्यांना कसे पाळायला लावायचे ह्याचा 100% फायदा होतो. यापेक्षा विद्यार्थी जर रस्त्यावर थांबले तर वाहनं सुद्धा एकदम झेब्रा क्रॉसिंगच्या बरोबर साईडला थांबतात. म्हणजे ह्याचा फायदा आहे, चांगला भविष्यात फायदा विद्यार्थ्यांना. आपला प्रभाग आपला नेत्यामध्ये पहा. प्रभाग क्रमांक 20 ताडीवाला रोड मधील भारतीय समाजवादी पक्ष आणि रिपब्लिक सेनेचे सचिन शिंदे यांची मुलाखत. नमस्कार. आपला प्रभाग आपला नेतामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. प्रभाग क्रमांक 20 मध्ये BSP आणि रिपब्लिक सेना यांचे उमेदवार सचिन शिंदे यांच्यासोबत आपण येणाऱ्या निवडणुकीबद्दल त्यांची भूमिका आणि त्यांची मते जाणून घेऊयात. पाहूया काय त्यांचे मत आहेत. सर, यापूर्वी आपण निवडणूक लढलेल्या आहेत, तर त्यावेळेसची परिस्थिती काय होती? जे मागच्या वेळेची परिस्थिती आहे आणि आत्ताची परिस्थिती आहे त्यात खूप बदल झाला असं मला तरी या ठिकाणी वाटत नाही. कारण मागच्या वेळी ज्या समस्या आहेत त्याच ह्यावेळी देखील आहेत. कारण जे आत्ताचे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्या पूर्वीच्या समस्या त्या सोडवू शकले नाहीत असं माझं मत आहे. एक सामान्य नागरिक म्हणून वावरताना तुम्ही कोणत्या समस्या फेस करता? या ठिकाणी आरोग्याची एक सर्वात मोठी समस्या आहे. जी पुणे महानगरपालिकेतलं सर्वात मोठं जे हॉस्पिटल आहे नायडू हॉस्पिटल, त्या ठिकाणी हॉस्पिटलची इमारत मोठी आहे, पण नागरिकांना ज्या सोयी द्यायच्या असतात त्याची या ठिकाणी बिलकुलही कसलीही व्यवस्था या ठिकाणी नाही. त्यासाठी उदाहरण द्यायचं झालं तर या ठिकाणी कॅथलॅबची व्यवस्था नाही. साध्या चाचण्या ज्या असतात, रक्त तपासणी चाचण्या असू द्या किंवा आणखी बाकीच्या CT स्कॅनसारख्या, अशी कोणतीही सुविधा या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे नागरिकांना पुरवण्यात येत नाही. सर, आपण बरीच आंदोलने केली आहेत, तर या आंदोलनापैकी कोणती आंदोलने सक्सेस झाली? मी प्रामुख्याने बरेच आंदोलनं केली, पण या विभागासाठी प्रामुख्याने 2 आंदोलनं अत्यंत महत्त्वाची अशी मी समजतो.
त्यातलं एक आंदोलन म्हणजे या ठिकाणचे नागरिक ताडेवाला रोड या झोपडपट्टीमध्ये गेली 40 ते 50 वर्षापासून वास्तव्यास आहेत. पुणे महानगरपालिकेने या भागातील काही भाग घोषित देखील केलेला आहे. तरी देखील या नागरिकांना त्यांचे हक्काचे फोटो पास हे अद्यापही मिळालेले नाहीत. त्या संदर्भात मी महानगरपालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयावरती एक 400 ते 500 लोकांनी आम्ही आंदोलन केलं होतं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्याकडे जे फोटो पास उपलब्ध आहेत ते नागरिकांसाठी देतो असं तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगून ते फोटो पास वितरित करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे. सर, इथे ताडीवाला रोड या परिसरात MPSC UPSC करणारी मुलंही आहेत, परंतु त्यांच्यासाठी अभ्यासिका नाही आहे, ग्रंथालय नाही. त्याबद्दल तुमचे काय प्रयत्न आहेत? याबद्दल माझा असा एक नगरसेवकांवरती आरोप आहे की त्यांनी फक्त स्थानिक मंडळांना कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी फक्त त्यांनी महानगरपालिकेचा जो निधी आहे तो बालवाडी चालवणे किंवा इतर त्यांना गप्पा मारण्यासाठीच केलेला आहे. तर ते जे आहेत ते जे बांधलेल्या वास्तू आहेत त्याचा उपयोग खऱ्या अर्थानं जे आपल्या विभागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना MPSC किंवा UPSC सारख्या ज्या परीक्षा आहेत स्टेट आणि सेंटर लेवलच्या त्या परीक्षेसाठी जी लागणारी साधन समृद्धी आहे त्याच्यामध्ये त्यांना अभ्यासाला बसण्यासाठी व्यवस्था करणे किंवा त्या अभ्यासासाठी लागणारे जे पुस्तक आहेत जे स्टडी मटेरियल आहे ते पुरवणे हे गरजेचं असताना येथील नगरसेवकांनी त्याकडे कसलंही लक्ष दिलं नाही. परिणामी इथल्या मुलांना अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी अभ्यासिकेची व्यवस्था नाही किंवा एखादं चांगलं ग्रंथालय याची देखील व्यवस्था प्रशासनातील आणि सत्तेतील लोकांनी केलेलं नाही. नेहमीच असं ऐकण्यात येते की ताडीवाला रोड हे बाहेरच्या लोकांसाठी धोक्याचं ठिकाण आहे असं म्हणलं जातं. काय इथली नेमकी परिस्थिती, हे धोकादायक म्हणून का ठरवलं जातं? नाही, मला तसं वाटत नाही. कारण ताडीवाला रोड हे अत्यंत सुशिक्षित आणि होतकरू तरुणांचं त्याचप्रमाणे कष्टकरी अशा लोकांचं हे ठिकाण आहे. हे ताडीवाला रोडबद्दल काही लोक जाणीवपूर्वक असं दुष्प्रचार करतात असं मला या ठिकाणी वाटतं. जर आपण आगामी निवडणुकीत निवडून आला तर आपले यापुढचे व्हिजन काय असेल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी इथल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका ग्रंथालयाची उभारणी करून त्यांना जास्तीत जास्त कशा सोयी त्या माध्यमातून निर्माण करता येतील हे सर्वात मोठं माझ्यासमोरील विजन आहे. कारण विद्यार्थी घडला तर समाज घडेल आणि समाज घडला तर देश घडेल हा त्यामागचा माझा एक हेतू आहे. त्याचप्रमाणे या विभागामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी मैदाने नाहीत, गार्डनची व्यवस्था नाही. ही अत्यंत दुर्दैवाची आणि दुर्लक्षित केलेली गोष्ट आहे. त्यामुळं या देखील गोष्टीकडे मी प्रामुख्याने लक्ष देणार आहे. त्याचप्रमाणे विभागामध्ये आरोग्याच्या कुठल्याही सोयी उपलब्ध नाही आहेत. साधा दवाखाना देखील या ठिकाणी उपलब्ध नाहीत. गेली 10 वर्ष झालं दवाखान्याचं काम आणखी पूर्ण होऊ शकलं नाही. यावरूनच कळतं की येथील नगरसेवक किती कार्यक्षम आहेत ते. आणि त्याचप्रमाणे या विभागाला जोडणारा पुणे मुंबई हा राष्ट्रीय जो महामार्ग आहे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी अत्यंत मोठी आहे. ती वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि पुणे स्टेशनच्या परिसरातून ताडवाला रोड भागात जे नागरिक रोजच्या कामानिमित्त जा-ये करतात, विद्यार्थी शाळेत कॉलेजात जा-ये करतात, त्यांच्या जीवास खूप मोठा धोका आहे. कारण या हायवेवरती विद्यार्थ्यांसाठी नागरिकांसाठी जाण्याची कसलीही व्यवस्था नाही आहे. साधा डिवाइड देखील नाही आहे. त्यामुळं जर मी या भागातून निवडून गेलो तर जहांगीर हॉस्पिटल चौक या ठिकाणी उड्डाणपूल बनवण्याची माझी संकल्पना आहे. सर, सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे, पुण्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे, तर आपल्याला काय वाटतं आगामी निवडणुकीत कोणाची सत्ता असेल? मला असं वाटतं की राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे भांडवलशाहीदारांचे पक्ष आहेत. शिवसेना आणि BJP हे जातीवाद्यांचे पक्ष आहेत आणि हे सामान्य जनतेला, मागासवर्गीय जनतेला न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळं आंबेडकरवादी पक्ष संघटनेचेच उमेदवार किंवा
पक्ष सामान्य लोकांना न्याय देऊ शकतील असा माझा ठाम विश्वास आहे. सर, येणाऱ्या निवडणुकीसाठी आपल्याला खूप शुभेच्छा. आपला प्रभाग आपला नेत्यामध्ये पहा. प्रभाग क्रमांक 35 पद्मावती मधील संभाजी ब्रिगेडचे इच्छुक उमेदवार सागर अल्हाट यांची मुलाखत. आज आपण भेटणार आहोत प्रभाग क्रमांक 35 सहकारनगर पद्मावती या प्रभागातून संभाजी ब्रिगेडचे इच्छुक उमेदवार सागर अल्हाट यांना. त्यांच्याकडून जाणून घेऊयात. संभाजी ब्रिगेड पहिल्यांदाच महानगरपालिका 2017 मध्ये उतरली आहे आणि या महानगरपालिका 2017 साठी काय ध्येय आहेत त्यांचीही त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ नमस्ते. नमस्कार, जय जाऊ. काय सांगाल तुम्ही? संभाजी ब्रिगेड पहिल्यांदाच महानगरपालिका 2017 ही निवडणूक लढवित आहे, काय सांगाल त्याबद्दल? सर्वांना जय जाऊ. पुणे महानगरपालिका संभाजी ब्रिगेड 2017ची निवडणूक पूर्ण ताकदीने पूर्ण स्वबळावर लढवणार आहेत. येथे महानगरपालिका सगळे सीट आम्ही उभे करणार आहेत. त्यानुसार आमची लवकरच पहिली यादी जाहीर करणार आहे. पुण्यासारख्याच आहे ना 10 महानगरपालिका महाराष्ट्रात आपल्या 10 ज्या महानगरपालिका आहेत त्या 10 महानगरपालिकेतनं संभाजी ब्रिगेडचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते भरपूर प्रमाणात आहे. तर तुम्हाला वाटतं का की 10च्या 10 महानगरपालिका संभाजी ब्रिगेड जिंकू शकते? नक्कीच मला वाटतं, कारण का गाव तिथं शाखा आणि घर तिथं कार्यकर्ता आमचा आहे. महाराष्ट्रामध्ये एकमेव संघटना अशी आहे की ती खेड्यात गावामध्ये पोचलेली आहे आणि ह्यावेळेस संभाजी ब्रिगेड चांगल्या प्रकारे निवडणूक लढून एक स्वच्छ राजकारण काय असतं हे समाजाला, जनतेला आणि इथल्या प्रस्ताविक राजकारणाला नक्कीच दाखवून देईल आणि आमचं मोठं भरघोस यश आम्हाला ह्या येत्या निवडणुकीमध्ये लाभेल. ह्या प्रभाग क्रमांक 35 मध्ये खूप अशा समस्या आहेत ज्या इथल्या जे नगरसेवक होते गेल्या 5 वर्षात निवडून आलेले, तर त्यांनी त्या समस्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं आहे. तर संभाजी ब्रिगेड ह्या प्रभागातनं जर सीट त्यांचं संभाजी ब्रिगेडचं निवडून आलं तर तुम्हाला वाटतं का की तुम्ही येत्या ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ह्या समस्या आहेत त्या सोडवू शकाल? नक्कीच वाटतं, कारण का फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा संघटनेची आहे. ह्या विचाराला व्यक्ती हे प्रमाण मानून कुठल्याही लोकशाहीला कुठलीही हानी नाही पोचतात. लोकांचा हक्क मिळवून देण्याचं नक्कीच संभाजी ब्रिगेडचे उमेदवार तो कुठलाही प्रभाग असो, मग हा वार्ड क्रमांक 35 जरी असेल, प्रभाग क्रमांक 35 जरी असेल तरी मानवी जीवनाचे जे मूलभूत अधिकार त्यांना नक्कीच आम्ही प्राप्त करून देऊ. भाऊ, संभाजी ब्रिगेड म्हणलं की आक्रमकतेने काम करणारा पक्ष आणि आक्रमक असे त्या संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते आहेत. तर तुम्हाला वाटतं का की आताची जी महानगरपालिका निवडणूक आहे ही संभाजी ब्रिगेड आक्रमकतेने लढू शकते की एकदम शांततेने लढू शकते? नाही, आमची आक्रमकता ही नाण्याची एक बाजू आहे, पण आमचं आक्रमकता हे अभ्यासपूर्ण असतं. आम्ही एखादा विषयाचा अभ्यास करत असतो. अभ्यास आणि त्या विषयाची माहिती, पूर्ण माहिती ही आमची दुसरी बाजू आहे. प्रकरणी आम्ही आक्रमक झालेलो आहोत, मात्र लोकशाहीला जे आधारित आहे, जे अभिप्रेत आहे असं लोकशाही मार्गाने आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आता आपण ना खूप प्रभागांमध्ये पाहिलं, तुमच्याही प्रभागामध्ये ऐन इलेक्शनच्या तोंडावरती ना जी रखडलेली कामं आहेत जी गेल्या 5 वर्षात करायला हवी होती परंतु ती आत्तापर्यंत झालेली नाहीत. पण निवडणुका तोंडावर आल्यात त्याच्यामुळे त्या कामांची घाई केली जाते. रस्ते असो, पाणी असो, ड्रेनेजची लाईन असो, अशी विविध कामांना सुरुवात केली. तर जे 5 वर्षात काम पूर्ण करता आलं नाही तर येत्या हे काही महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करू शकतील? नक्कीच. आता 4 वर्ष नगरसेवक झोपले होते. 4 वर्ष कुठलाही नगरसेवक कुठल्याही पक्षाचा, सत्ताधारी असेल किंवा विरोधी असेल, तो प्रभागामध्ये फिरला नाही. आता 6 महिने झाले. ड्रेनेजचे कामं असतील, रस्त्याची कामं असतील. डांबरी रस्ता आता 3 महिन्यापूर्वी बांधला गेला, तो आता 2 महिन्यापूर्वी पुन्हा काढला गेला आणि परत सिमेंटचे रोड टाकले गेले. ही नागरिकांची दिशाभूल आहे. नागरिकांचा जो टॅक्स मार्फत, कर मार्फत महानगरपालिकेला जो कर जमा होतो त्याची ही त्याचा हा गैरवापर आहे आणि नक्कीच संभाजी ब्रिगेड पोलखोल सभा मार्फत सगळ्या नगरसेवकांची पोलखोल आणि जनतेची फसवणूक, जनतेची लुबाडणूक कशी होती हे आम्ही जाहीर करू. भाऊ, तुम्हाला महानगरपालिका निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद ताई. आज आपण भेटलो प्रभाग क्रमांक 35 मधील संभाजी ब्रिगेडचे इच्छुक उमेदवार सागर अल्हाट यांना. त्यांच्या प्रभागातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या ते त्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सोडवणारही आहेत आणि महानगरपालिकेचं लक्ष या समस्यांकडे वेधून घेणार आहेत. तर आपण येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये पाहूयात की कशा पद्धतीने संभाजी ब्रिगेड महानगरपालिकेमध्ये आपला हा विजय मिळवू शकते. कॅमेरामन सुमित सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. आता आपण आलो आहोत
प्रभाग क्रमांक 35 हत्ती चौकामध्ये, या चौकामध्ये तुम्ही बघत असाल तर इथे खूप मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला जातो आणि जे कचरा उचलायला येणारे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी हा कचरा उचलतात, पण त्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. त्यांना जे कचरा उचलण्यासाठी लागणारे त्यांना ते हँडग्लोव्ज आहेत, पायात बूट आहेत किंवा कचरा उचलण्यासाठी जी साधनसामग्री असते ती साधनसामग्री महानगरपालिकेच्या वतीने पुरवली जात नाही. तर स्थानिक नगरसेवकांनी सुद्धा यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेतलेली नाही. हे लोक त्या घाणीमध्ये काम करतात, त्यांचं आरोग्य कुठंतरी अस्थिर झाल्यासारखं वाटतंय. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय त्यांना वाटतंय आणि काय त्यांना सोयी सुविधा हवी आहेत. बाबा तुम्ही काय सांगाल पहिले? काय सांगायचं मध्ये, काय कचरा उचलतो आम्ही, पण ते पाय चेपणारे भरतात आणि ते हात मोजे जे असतात त्याने दिलेले एवढे छोटे ते त्या निघूनच जाते, त्याचा काय उपयोग बी होत नाही. आणि काय करायचं त्याला, ते हा फुल पाहिजे तसं. 5 रुपयापासून काम करता, पण तुम्ही अशा घाणीच्या ह्याच्यामध्ये काम करताय, तुमचं आरोग्य कुठेतरी धोक्यात आलं, तुम्हाला काही आजार होऊ शकतो असं तुम्ही सांगितलं. हा होते, हा सांगतात की सारे सांगत. मागत का नाही तुम्ही, जे तुम्हाला जे हँडग्लोव्ज आहेत, पायात बूट आहेत ते का नाही घेतले? बूट नाही का चप्पल दिल या बघा, येतात का, हे बघा अर्धे येतात का, आहे का, काय करायचं त्याला. तुम्ही पाहत असाल कशा प्रकारचे ह्या लोकांना समस्येला तोंड द्यावं लागतं, तरीही लोक ही जे स्वच्छता कर्मचारी आहेत या येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात. आता आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 35 मधील पद्मावती या एरियामध्ये हा जो रस्ता आहे हा बनवला जातोय. काही दिवसांपूर्वी हा रस्ता नवीन म्हणजे सिमेंटचा करण्यासाठी हा रस्ता खोदला गेलेला आहे. पूर्वी याचं काम डांबरीकरणाचं केलेलं होतं, परंतु आता हा सिमेंटचा बनवायचा म्हणून हा रस्ता त्यांनी परत खोदलेला आहे आणि आता हा रस्ता सिमेंटचा केला जाणार आहे. आणि सिमेंटचा रस्ता करता त्याच्यामध्येच त्यांनी अनेक कामही जे ड्रेनेजचे असो किंवा नवीन जिओचं वगैरे कनेक्शन जे असतं त्याची असो, अशी अनेक पद्धतीची कामं या रस्त्याच्या अंतर्गत केली जातात. या रस्त्याच्या कामामुळे येथील नागरिकांना ही खूप मोठी समस्या निर्माण झाली. त्यांना येण्या जाण्याचा प्रश्न त्यांचा निर्माण झालेला. निवडणुकीच्या ऐन तोंडावरती जर ही रस्त्यांची कामं सारखी करत असतील तर नागरिकांनी येणं जाणं कुठून करायचं हा प्रश्न येथील नागरिकांना उपस्थित झालेला आहे. सर तुम्ही काय सांगाल याबाबत? मी धनंजय सुतकर या वार्डामध्येच राहतो. मी मला हे सांगायचं की 1.5 वर्षापूर्वी हा चांगला डांबरी रस्ता रुंदीकरण वगैरे चांगलं केलं होतं महानगरपालिकेने. त्यानंतर रिलायन्स जिओची लाईन आली, रस्ता खोदला, त्याचा सगळा राडारोडा त्यांनी इथं टाकला आणि त्या पद्धतीने त्यांनी काम योग्य रीतीने केलं नाही. मला हेच म्हणायचं की सिमेंटचे रस्ते करत असताना अगोदरच त्याच्या जे काही उपाययोजना केल्या, रस्ते व्हावे ही इथल्या सामान्य नागरिकांची सगळ्यांची इच्छा आहेच, पण सिमेंटचे रस्ते बनवताना अगोदरच त्याच्या उपाययोजना जर केल्या, उदाहरणार्थ टनेल वगैरे बनवले की ज्यातून केबलच्या वायर जातील. आता भविष्यामध्ये केबल वाढणारच आहेत पुणे शहरामध्ये, तर केबलच्या वायर जातील अशा काही उपाययोजना, ड्रेनेजची व्यवस्था असेल किंवा इतर काही व्यवस्था असेल, ह्या रस्ता बनवण्याच्या अगोदर केल्या तर एक सामान्य नागरिक म्हणून मला ते योग्य वाटेल आणि बरं वाटेल. महानगरपालिकेने तशा पद्धतीने काम करावं अशी अपेक्षा मी सामान्य नागरिकांच्या वतीने व्यक्त करतो. महानगरपालिकेवरती लोकांची नाराजी ही व्यक्त केली जात आहे की महानगरपालिका वारंवार लोकांना अशा पद्धतीने त्रास देण्याचं काम करत आहे. माझं नाव राजू यशवंत कांबळे, मी ह्याच वार्डात राहतो. आता इलेक्शनचं धामधूम चालू आहे. आता हे जे रस्त्याचे कामं वगैरे जे चालू आहेत ते आम्हाला असं वाटतं की इलेक्शनच्याच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून चालू केलेले आहेत. गेले 5 वर्षामध्ये इथं काहीच कामं केली नाहीत. कॉर्नरला कचरकुंडी इतकी घाण आहे, ते कचरकुंडीचं सगळं इथं नियोजन नाही, काय नाही. आणि आता रस्त्याचं जे काम चालू केलं आहे तर नागरिकांना इतका त्रास होतो, तर त्या रस्त्याचा जो कालावधी आहे पूर्णतेचा, तो कालावधी किती आहे काय ह्याचीसुद्धा कोण माहिती देत नाही किंवा इथं कॉर्पोरेशनचे अधिकारी थांबत नाहीत किंवा त्यांचे माणसं थांबत नाहीत. काल इथं जवळजवळ 2-3 जण पडले घसरून गाड्यावरती, किंवा हा रस्ता बंद केला पाहिजे किंवा काय. आणि आता हे जे चाललं आहे कामं ही मला वाटते की सर्व जनतेच्या पैशातनं चालू आहेत, सगळ्या आपल्या करदात्यांच्या पैशातनं चालू आहेत. मग नगरसेवकांची इथं फोटो किंवा त्यांचे जे आत्ता जे मान्यवर आहेत त्यांचे फोटो किंवा त्यांचा प्रचार आत्ताच ह्या रस्त्याच्या माध्यमातून करायची गरज काय? म्हणजे थोडक्यात आता त्यांच्या निवडणुकीचा प्रचार ते आत्ता कॉर्पोरेशनच्या पैशातनं किंवा आपल्या नगररचनेतनं जो काय कर जमा होतो आहे त्याच्या पैशातनं हे स्वतःचंच पब्लिसिटी करतायत. 5 वर्ष हे काय झोपले होते का? 5 वर्षामध्ये त्यांनी काही सुविधा केल्या नाहीत. आता जे तिथं आपलं हे बांधलेलं आहे, हॉस्पिटल बांधलं आहे, तिथंसुद्धा ICUची सोय नाही, काय नाही, नुसतं प्रसूती केंद्र बांधून टाकलं आहे.
तर प्रसूती केंद्र जर बांधलं आहे तर त्याला ICU पाहिजे. ICU शिवाय त्याचे काय त्याच्यामध्ये अर्थच राहत नाही ना. मग लोकांनी इथनं जायचं, कमला नेरूलाच जातात लोक. आता ते हरणावळच्या वार्डामध्ये सुद्धा बांधायला यायचे, तिथं फक्त नुसता 8 महिन्यामध्ये काहीतरी 8 का 9 फक्त डिलिव्हरी झाल्यात. इथनं लोक सगळी शेवटला कमला नेरूला जातात. जर इथं त्या सोयी दिल्या तर ते हॉस्पिटलचा फायदा आहे. नाही तर काय होते की फक्त कामगार ठेवायचे, हॉस्पिटल बांधायचं आणि त्याची देखरेख वगैरे काहीच नाही. ते अशा प्रकारे सगळा सावळा गोंधळ चालू आहे. तर आम्हाला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून हे सगळ्या लोकांसमोर जावं आणि इथले जे मान्यवर आहेत आता चालू नगरसेवक, जे काय अश्विनी कदम असतील, आबा बागुल असतील. आबा बागुल तर फक्त काय सांगतात की ते उद्यानाचं वगैरे बोलले होते. आबा बागुलने परदेशी स्टेटमेंट दिलं होतं की तळजाईचं उद्यान आता मोठं करायचं, हे करायचं. आबा बागुलांच्या कारकिर्दीमध्ये वार्डामध्ये इतकी उद्यानं झाली की ते फुलपाखरू उद्यान झालं, तो लाईटचा लेझर शो झाला, दुसरं एक क्रीडा संकुल आहे. तर असे भरपूर त्यांनी प्रोजेक्ट केले, पण पूर्ण तसं काहीच नाही केलं. सगळे बंद प्रोजेक्ट आहेत आत्ता. म्हणजे करोडो रुपये खर्च करायचे आणि फक्त स्वतःची पब्लिसिटी घ्यायची. ते 7 अजुबे म्हणून त्यांनी एक ते उद्यानामध्ये केलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सगळं केलं. करून काय फायदा आहे? पण फक्त खर्च करायचा, स्वतःची प्रसिद्धी करायची आणि दुसरे जे नगरसेवक काम करतात त्यांचं श्रेय स्वतःला मिळवायला बघायचं. आता इथं सर्वात मोठं ऑक्सिजन पार्क तळजाईला होतं आहे. तर ते तळजाईचं ऑक्सिजन पार्क कुणी केलं आहे, कुणी नाही केलं आहे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचंसुद्धा श्रेय ते स्वतः घ्यायला बघतात. तर असं एकमेकाच्या कुरघोडी न करता स्वतःचं कार्य स्वतः जनतेसमोर करून दाखवा आणि जे कार्य केलं आहे तर ते पूर्णत्वापर्यंत न्या. तर त्याची काहीतरी लोकांना पण हे वाटेल की लोकांची दिशाभूल करू नका की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. जे केलं तेच फक्त तुम्ही लोकांना सांगा. एवढीच फक्त मी विनंती करतो सगळ्या मान्यवरांना. आता आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 35मध्ये. या प्रभागामध्ये हा जो महानगरपालिकेचा दवाखाना आहे, या दवाखान्यामध्ये खूप साऱ्या सोयीसुविधांचा अभाव आहे. आपण पाहिलं तर हे दिसते जे हॉस्पिटल आहे ते प्रशस्त असं दिसते आणि बाहेरच्या सगळ्या रंगरंगोटीवरती जास्त खर्च करण्यात आलेला आहे. परंतु आतमध्ये जर आपण पाहायला गेलं तर साधं इथे जो महिलांसाठी म्हणजे प्रसूतिगृह असतं, ते प्रसूतिगृहाची सुद्धा इथे सोय नाही आहे. जर एखाद्या महिलेला खूप मोठ्या प्रमाणात इमर्जन्सी आली तर तिचा तो प्रश्न आहे तो ह्या हॉस्पिटलमध्ये सोडवला जात नाही. त्या लोकांना धावत पळत जे शहरातील जे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत ते ससून असो किंवा कमला नेहरू असो अशा ठिकाणी जाऊन त्यांना उपचार घ्यावा लागतो. तर ह्या दवाखान्यामध्ये सोयीसुविधा करून द्याव्यात अशी इथल्या नागरिकांची मागणी. आपण इथल्या नागरिकांकडनं जाणून घेऊयात की काय याबाबत त्यांचं जे मी महेश वंशिव, प्रभाग क्रमांक 35मधलाच मी एक सामान्य नागरिक आहे. ॲक्च्युली खूप वर्षापासून हा दवाखाना आहे कॉर्पोरेशनचा. इथं शंकरराव पोटे नाव आहे या दवाखान्याचं. पण आज मी लहानपणापासून पाहतो आहे की इथला जो सामान्य नागरिक आहे स्लममधला किंवा मिडल क्लास जरी असला तरी त्यांना पाहिजे त्या फॅसिलिटीज इथं जसे 20 वर्ष होतील, 25 वर्ष होतील, पण ह्या दवाखान्यामध्ये ज्या इंटरनल फॅसिलिटीज ज्या त्यांनी पुरवायला हव्यात का महानगरपालिकेने त्या होत नाही आहेत. फक्त बाहेरच्या रंगरंगोटीवरती खर्च केला जातो नेहमी. इकडचे आजूबाजूचं बांधकाम म्हणा कंपाऊंडचं ते सुशोभीकरण केलं जातं, पण इंटरनल जे हवं आहे की एक्सरेची सुविधा नाही आहे इथं किंवा एखाद्याला MRI काढायचं आहे स्लममधल्या नागरिकाला त्या सुविधा नाही आहेत इथं, किंवा मग एमर्जन्सीमध्ये कोणाला ICUची जर गरज भासली इथं तर ICUची सुविधा नाही आहे, किंवा मग प्रसूतीगृह पण नाही आहे इथं आपल्या इथं की जे गरजेचं आहे. कारण की या प्रभागामध्ये 24 स्लम आहेत एकूण. तर या प्रभागामध्ये सगळ्यात जास्ती स्लम्स आहेत पुण्यामध्ये. त्याच्यामुळं ज्या फॅसिलिटीज इथं अवेलेबल करून द्यायला पाहिजेत पुणे महानगरपालिकेने त्या दिलेल्या नाही आहेत आजपर्यंत, आणि त्या फॅसिलिटीज इथं अवेलेबल करून द्याव्या सामान्य नागरिकांसाठी. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची अशी की जर कोणाला गरज पडली तर इथून सिटीमधले जे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत गव्हर्मेंटचे म्हणा, ससून आहे किंवा मग कमला नेहरू हॉस्पिटल आहे, अशा हॉस्पिटल्सच्या ठिकाणी जावं लागतं इथून. किंवा मग जर खूपच अर्जन्सी असेल तर मग इथं भारतीय विद्यापीठ म्हणा किंवा हे एक राव हॉस्पिटल म्हणून आहे आपल्या इथं, अशा खाजगी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. पण अशा ठिकाणी मग जो पण इथला स्लम आहे इथल्या सामान्य नागरिकांची खूप पिळवणूक होते. भरभरून बिल उकळलं जातं त्या लोकांकडनं. त्यांना राजकारण्यांच्या हातापायाशी जाऊन पाया पडून ते बिलं कमी करावे लागतात. शेवटी हा सगळा जो प्रश्न आहे तो राजकारण्यांपाशीच येतो. शेवटी मग
ते कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल असे ना किंवा मग प्रायव्हेट हॉस्पिटल असे ना, मग ह्याच्यावरती काहीतरी गंभीर पावलं उचलली गेली पाहिजेत आणि या सोयीसुविधा इकडच्या नागरिकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। याच्यावरती अशी आमची इकडच्या नागरिकांची सर्वांची अपेक्षा आहे की जो कोणी नगरसेवक इकडचा निवडून येईल त्यांनी ही फॅसिलिटीज आम्हाला लवकरात लवकर या इकडे उपलब्ध करून द्याव्यात। महानगरपालिकेच्या दवाखान्यांचा प्रश्न आहे ते उपस्थित झालेला आहे। लवकरात लवकर ह्या महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये ज्या सोयीसुविधा उपलब्ध ज्या गरजेच्या आहेत त्या उपलब्ध करून द्याव्या अशी येथील नागरिकांची मागणी आहे। तर ती मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी। येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या मागण्या पूर्ण होणार का नाही याकडे या नागरिकांचं लक्ष आहे। आता आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 35 मधील पद्मावती वसाहत येथे। या वसाहतीमधील जी घरं आहेत तुम्ही बघता कशा पद्धतीची आहेत ही घरं खूप जवळ आहेत आणि ह्या लोकांना ही जी घरं आहेत ती 10 बाय 10ची अशा पद्धतीने घरं दिली गेलेली आहेत। वाढती कुटुंब लक्षात घेता ही घरं त्यांना पुरेनासी झालेली आहेत। तर बिल्डर लॉबीच्या अंडर या नागरिकांना ही 550 स्क्वेअर फूटची ही घरे मिळावीत अशी येथील नागरिकांची मागणी आहे। जर या घरांमध्ये जर एखादी घटना घडली तर लोकांना अचानक कुठे पळावं असा प्रश्न निर्माण होतो। या नागरिकांनी ऐनवेळी जायचे कुठे असा प्रश्न येथील नागरिकांच्या मनात उपस्थित झालेला आहे। आपण येथील नागरिकांकडून जाणून घेऊयात काय त्यांच्या समस्या आहेत। मी आकाश कांबळे, आज पद्मावती वसाहतमध्ये जवळजवळ मी गेले 20 ते 25 वर्ष झाले या ठिकाणी राहत आहे। तर आमच्या समस्या अशा प्रकारे आहेत की आमच्या या वसाहतीमध्ये जवळजवळ 10 बाय 10चे आतमध्ये येत आहेत। तर सर्व लोकांचं असं म्हणणं आहे की इथल्या की जे आम्हाला सरकारकडनं 550 स्क्वेअर फुटाचे घरं मिळावे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे ज्या सरकारला डेव्हलपमेंट करता येईल त्या प्रकारे करण्यात यावी अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो। आणि या ठिकाणी घाणीचं वगैरे साम्राज्य आहे, परत गटारे वगैरे पाण्याचा प्रवाह असल्यामुळं डास मच्छर वगैरे सगळ्या गोष्टींचा त्रास या ठिकाणी लोकांना सहन करावा लागतो। मग प्रशासन फक्त इलेक्शन पुरतंच जागा होणार का? तर मग आमचं सरकारला असा प्रश्न आहे की आमच्या समस्यांचा तुम्ही कधी विचार करणार की ज्या वेळेला आम्हाला तुमची गरज असेल त्यावेळेला तुम्हाला जर फोन लावला तर तुम्ही आज माणूस पाठवून देतो, उद्या माणूस पाठवून देतो, अशा प्रकारे अनेक समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागतं। या ठिकाणी जर उद्या जर काही आग लागली किंवा काही गोष्टी घडाल्या, सिलेंडरचा स्फोट झाला तर तुम्ही काय नंतरनं जागे होणार आहात का सरकार? की या ठिकाणी लोकांना एवढ्या अडचणी आहेत की काही घटना जर झाली तर कुठं पळायला देखील चान्स नाही आहे। मग तुम्ही प्रशासन कधी जागा होणार? प्रशासनाला जागे व्हा अशी हाक येथील नागरिक देत आहेत। कॅमेरामन रवी सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे। आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।